राम राम. जय श्रीराम. श्रीमद वाल्मिकीय रामायण या महाकाव्याचं आपण श्रवण करतो आहोत. महात्मा वाल्मिकींनी आपल्यासमोर रामचरित्र हे विस्ताराने वर्णन केलेलं आहे. त्याचं श्रवण करणं ही गोष्ट आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे आणि ती गोष्ट आपण करत आहोत. अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराची उभारणी होते आहे आणि आपणही श्रीरामचरित्र ऐकणं हा आपला एक आपल्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा भाग आपल्या डोळ्यापुढे ठेवला आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. श्रीरामचरित्र ऐकणं किंवा श्रीरामचरित्र सांगणं या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. ते आपण हा प्रकल्प ज्या वेळेला सुरू झाला त्याच्या प्रारंभीच आपण त्या गोष्टीचा विचार केलेला आहे. आता आपण बरीच वाटचाल केलेली आहे. बालकांड आपलं पूर्णत्वास पोचलेलं आहे आणि बालकांडाचा जो श्रोत्यांच्याकडनं आलेला जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद देखील समाधान देणारा आहे. त्यामध्ये अनेकांच्या मनात अनेक गोष्टी येत असतात, बोलावंसं वाटत असतं, पण काही लोक बोलतात, काही बोलत नाहीत. तर जे बोलत नाहीत त्यांनी बोलण्याचा प्रयत्न करावा, सांगण्याचा प्रयत्न करावा. या कथेच्या संबंधाने जे व्हिडिओज आपण तयार करतो त्याच्या खाली कॉमेंट बॉक्स आहे. त्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण आपली मतं ही व्यक्त करू शकतो. ती मतं व्यक्त करताना कुठल्याही प्रकारचं तसं बंधन नाही. प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे आणि आपले विचार मोकळेपणाने मांडणं हेच इथे गरजेचं आहे. कारण हे करत असताना आपण श्रीरामचरित्राची चर्चा करतो आहोत ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपलं अनुसंधान जे आहे ते श्रीरामाशी आहे, श्रीरामचरित्राशी आहे. त्यामुळे या प्रकारच्या चर्चा ह्या अयोग्य नसतात. या प्रकारच्या चर्चा ह्या आपण करायला पाहिजे. श्रीरामचरित्राचं सांगोपांग अध्ययन करणं, अभ्यास करणं ही गोष्ट आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे. याचं कारण असं की त्याच वेळेला आपण त्या श्रीरामाचं मनन करत असतो, चिंतन करत असतो, त्याच्या चरित्राचा विचार करत असतो, त्याच्या वागण्याचा विचार करत असतो, त्याच्या बोलण्याचा विचार करत असतो. त्यांनी वेगवेगळ्या प्रसंगामध्ये जे वेगवेगळे पवित्रे घेतलेले आहेत त्याचा विचार आपण करत असतो आणि त्या दृष्टीने त्याचं संपूर्ण चरित्र ज्या वेळेला आपण ऐकत असतो, पाहत असतो, विचार करत असतो त्यावेळेला त्याचा कळत न कळत असा परिणाम आपल्यावरही होत असतो आणि म्हणून ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. आपण ऐकलं आणि सोडून दिलं असं जर आपण केलं तर मग ते चरित्र ऐकण्यामागे जो हेतू आपला दडलेला आहे त्या हेतूला बाधा निर्माण होते आणि म्हणून आपण चरित्राचं सगळ्या अंगांनी आलोडन करणं, त्याचा विचार करणं आणि ते मनामध्ये साठवणं या गोष्टी आवश्यकच आहे. आता हे करत असताना हे जे चरित्र सुरू झालेलं आहे ते काव्यामध्ये आलेलं आहे, अनुष्टुप छंदामध्ये आलेला आहे. हा अनुष्टुप छंदसुद्धा महात्मा वाल्मिकींना एका करुण प्रसंगी सुचलेला आहे. त्यावेळेला त्यांना हे ठाऊक नव्हतं की हा अनुष्टुप छंद आहे. त्यावेळेला त्यांच्या तोंडून जे उद्गार बाहेर पडले
ते करुणेपोटी दयेपोटी बाहेर पडलेले आहेत. क्रौंच पक्षाचं तडफडणं त्यांना सहन झालेलं नाही आणि त्या आवेगामध्ये त्याच्याविषयी वाटणाऱ्या दयेमुळे त्यांच्या तोंडून जे उद्गार बाहेर पडले तेच श्लोक रूपात पुढे आले आणि त्यातच मग या रामायण या महाकाव्याची रचना त्यांनी केलेली आहे. या काव्याचा प्रारंभ होत असताना आपल्या असं लक्षात येतं, आपणही ऐकलं, मीही ऐकलेलं आहे. ज्या वेळेला मी वाचन करत असतो त्यावेळेला ऐकत देखील असतो. आणि ही विचारांची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण एका समान पातळीवर येऊन ती आपण पाळत असतो, त्याचा आपण अवलंब करत असतो. या प्रोसेसमध्ये आपण असा विचार करतो की या बालकांडाची सुरुवात एका प्रश्नाने झालेली आहे. आता हा प्रश्न आला तो महात्मा वाल्मिकींच्या मनामध्ये आलेला आहे. वास्तविक महात्मा वाल्मिकी हे तपस्वी, वनामध्ये राहणारे, आश्रमामध्ये राहून चिंतन करणारे, मनन करणारे असे, यांच्या मनात प्रश्न येण्याचं कारण काय, असा प्रश्न आपण आपल्याला जर विचारला तर मग ही साखळी जोडली जाते. महात्मा वाल्मिकींच्या मनात कोणता प्रश्न आला असणार याचा आपण थोडा विचार केला, बुद्धीला थोडा ताण दिला आणि पाहिलं तर त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नामध्ये या काव्यरचनेचं गमक लपलेलं आहे असं आपल्या लक्षात येईल. माझ्याही ते तशाच पद्धतीने लक्षात आलं असावं असा माझा अंदाज आहे. निश्चितपणाने तसंच आहे असं मी सांगू शकत नाही. अभ्यासू लोक यावरती अधिक चांगला प्रकाश टाकू शकतील. महात्मा वाल्मिकींच्या मनामध्ये हा जो प्रश्न आला आणि त्या प्रश्नाचं त्यांनी जे दृश्यरूप आपल्याला डोळ्यासमोर दिसतं आहे ते असं आहे, ते नारदांना असं विचारतात की हे महामुने, आपण त्रिखंडामध्ये फिरत असता तर आपल्या दृष्टीपथामध्ये हे जे सगळे गुण आहेत, धर्मनिष्ठा आहे, शौर्य आहे, धर्मपालनाची गोष्ट त्याच्यामध्ये आलेली आहे, एकदा केलेली प्रतिज्ञा पाळणं ही गोष्ट आली आहे, सत्य बोलणं आलेलं आहे, सत्याला चिकटून राहणं आहे, दिलेलं वचन पाळणं आहे, उपकार जे असतात त्या उपकारांची सतत जाणीव ठेवणं आहे, अशा अनेक गुणांचा संयम आहे, इंद्रियांवरती ताबा मिळवलेला असणं, समरप्रसंग ज्या वेळेला उद्भवतो त्यावेळेला त्यामध्ये धैर्याने वागणं, त्याला तोंड देणं नव्हे तर त्याच्यावरती मात करणं, शौर्य असं की प्रत्यक्ष देवसुद्धा त्याच्यापुढे हे भीतीने थरथर कापले पाहिजेत अशा प्रकारचं शौर्य. परंतु एवढं शौर्य असून देखील त्याच्यावरती धर्मबंधनाचं ज्या वेळेला अधिष्ठान येतं त्यावेळेला ती व्यक्ती कशी वागते, कशी जगते, तिचे आदर्श कोणते असतात आणि तिच्या मनामध्ये प्रजेच्या संबंधी, जर ती राजा असेल, राजघराण्यातली असेल तर प्रजेच्या संबंधी कुठल्या प्रकारचे विचार असतात, असे प्रश्न महात्मा वाल्मिकींच्या मनामध्ये आले. आता ते का आले असावेत तर त्या काळामध्ये जे ऋषीमुनी आश्रमांच्या मधून जरी राहत असले तरी त्यांचं जे चिंतन चाललेलं असायचं, त्यांचे जे शोध असायचे, त्यांनी ज्या गोष्टी शोधून काढलेल्या असायच्या त्या समाजासाठी उपयोगात याव्यात आणि समाजाचं कल्याण त्यामध्ये व्हावं, समाज हा सुखी समाधानी राहावा, आनंदी राहावा, अशा पद्धतीचेच त्यांचे विचार असल्याने त्याला पोषक अशा प्रकारचंच त्यांचं ते शोधन असायचं आणि त्यातून निर्माण झालेल्या ज्या गोष्टी असायच्या त्या समाजाच्या पुन्हा उपयोगात कशा येतील असा ते विचार करायचे. आणि हाच विचार करत असताना वाल्मिकींच्या मनामध्ये सारखं यायचं की आता कलियुग प्राप्त झाल्यानंतर, कलियुग आल्यानंतर
अवनतीच अवनती सगळीकडे दिसणार आहे, चरित्राची हानी होणार आहे. स्त्री पुरुष हे आत्ता वेदोक्त मार्गाप्रमाणे जे चालता आहेत, त्यामध्ये जे नीती नियम दिलेले आहेत, जी जीवनपद्धती वर्णन केलेली आहे आणि ज्याच्या आधारावरती ते जगताहेत, ज्या मूल्यांचं पालन ते आयुष्यामध्ये करता आहेत, ज्या कल्पना बाळगून आहेत आणि जे सत्य जे आहे त्याला जे ते चिकटून आहेत, या सगळ्याच गोष्टी संपणार आहेत. स्त्रिया स्त्रियांचा धर्म सांडून देतील, पुरुष पुरुषांचा धर्म सांडून देतील, ते नास्तिक होतील, ईश्वरावरती श्रद्धा राहणार नाही. ईश्वरी तत्व त्याचं नष्ट झालं की आयुष्यामध्ये मग काय शिल्लक राहणार? मग कसेही वागा तरी त्याच्यावरती कशाचंही बंधन नाही. मग असं बंधन नसणारं ज्या वेळेला जीवन असतं त्यावेळेला ते स्वैरपणात त्याचं परिवर्तन होतं आणि असं स्वैर जीवन जगत असताना ते सुखी आणि आनंदी होईल, समाधानी होईल, ही गोष्ट कधीच शक्य होत नाही. तशी अपेक्षा करणं हे देखील व्यर्थ आहे. अशा प्रकारचे विचार जेव्हा त्यांच्या मनामध्ये दाटून आले, त्यावेळेला तो विचार करत असतानाच त्या ठिकाणी नारद मुनी आलेले आहेत आणि त्यांनी हा प्रश्न विचारला. आता या प्रश्नामधून ते महामुनी जे त्रिखंडात फिरत होते, मनुष्य मात्रांचा आणि तिन्ही लोकांचा विचार ज्यांच्या मनामध्ये होता, अभ्यास होता, निरीक्षणे होती, त्यामुळे त्यांनी मग महात्मा वाल्मिकींना श्रीरामचरित्र सांगितलं. आणि ती अयोध्या नगरी ही चित्रकूटापासून जवळच आहे. तेव्हा आपल्याला त्या श्रीरामाचं मी वर्णन करून सांगतो, त्यांचं चरित्र सांगतो असं म्हणून त्यांनी थोडक्यामध्ये ते चरित्र त्यांना सांगितलं. आता हे चरित्र ऐकल्यानंतर साहजिकच मग वाल्मिकींच्या मनात आलं की हा विषय आपल्या काव्यासाठी योग्य आहे, किंवा आपल्याला जे काही मनामध्ये विचार येत आहे, जे काही लिहावंसं वाटतं आहे आपल्या मनामध्ये, त्याला एक विषय मिळाला, मार्ग मिळाला. म्हणजे कशावर लिहावं तर यावर लिहावं. हे चरित्र जर आपण वर्णन केलं तर याचा परिणाम समाजावरती निश्चितच चांगला होईल, अशा विचार त्यांच्या एक मनामध्ये आला. आणि मग ते त्या गोष्टीचा विचार करत करतच तमसा नदीच्या तीरावरती आपला शिष्य जो आहे भरद्वाज त्याच्याबरोबर तिथे गेलेले आहेत. मग तिथे तो प्रसंग, क्रौंच वधाचा प्रसंग तिथे घडतो आणि करुणेने भरलेल्या त्यांच्या त्या शब्दामध्ये एक श्लोक प्रकट होतो. तो श्लोक 4 ओळींचा असतो. प्रत्येक ओळीमध्ये 8 अक्षरं असतात, समान अशा प्रकारच्या मात्रा त्याच्यामध्ये असतात. आणि असा तो श्लोक प्रकट झाल्यानंतर मग त्यांना किंचितसा पश्चाताप देखील होतो की अरे, आपण हा शाप कशा करता दिला, आपण एवढे व्यथित का झालो. या घटना घडतच असतात. पारध्याचं काम आहे शिकार करणं, त्याप्रमाणे त्यांनी शिकार केलेली आहे आणि ज्याची शिकार होते तो तडफडून मरेपर्यंत त्याला यातना होणारच आहेत. आणि त्याच्यावरती अवलंबून असणारे जे काही पक्षी असतील, प्राणी असतील, ते शोक करणारच आहेत, तडफडणारच आहेत, रडणारच आहेत. हे सगळं असताना, हे आपल्याला ठाऊक असताना आपण विचलित का झालो, अशा प्रकारचा पश्चात्तापाचा विचार देखील त्यांच्या मनामध्ये येऊन गेला. पण मग तोंडून बाहेर पडलेला तो श्लोक देखील आठवत राहिला. मग ते मनामध्ये घोळवत राहिले आणि मग तो श्लोक हाच या काव्याचा छंद झाला. मग त्याच श्लोकामध्ये, त्याच मीटरमध्ये, आजच्या परिभाषेमध्ये त्यांनी रामायण या महाकाव्याची निर्मिती केली. 24,000 श्लोक त्यांनी याच्यामध्ये लिहिलेले आहेत, 500 सर्ग लिहिलेले आहेत. ही जी प्रचंड मेहनत महात्मा वाल्मिकींनी केली आहे, ती प्रचंड मेहनत त्यांनी कशा करता केली, हा प्रश्न जेव्हा माझ्या मनात निर्माण झाला, तेव्हा मी या दृष्टीने जेव्हा विचार करू लागलो, तेव्हा हे महात्मा वाल्मिकींना करणं गरजेचं वाटलं, तेही समाज कल्याणाच्या दृष्टिकोनातून.
ते करावं असं त्यांना वाटलं. कारण कलियुगामध्ये ज्या वेळेला माणसाचं स्खलन होईल, ते तत्वापासून विचलित होतील, दूर होतील, तत्व पाळण्याचं त्यांना गरजच वाटणार नाही आणि स्वैरपणाने वागणं हाच धर्म ते मानायला लागतील. दिलेल्या वचनाचं त्याला काही वाटणार नाही. मग लेखी हे जे प्रकार निर्माण झालेले, लेखी करणं, ब्लॅक अँड व्हाईट असलं पाहिजे, लेखी असलं पाहिजे, हा जो आपला आजच्या काळाचा धर्म आहे, म्हणजे मग आपण विश्वास ठेवू. अरे मनुष्याने एकमेकांच्या बोलण्यावरचा विश्वास हरवून टाकलेला आहे. याचं कारण बोलण्याचं काही महत्त्व वाटतच नाही. जसं बोलावं तसं वागावं तसं करावं, ही गोष्ट जी त्या काळात अधिष्ठित होती, ही गोष्ट जी वेदोक्त होती, ती गोष्ट आता नष्ट झालेली आहे. आणि म्हणून मग त्यावेळेसच्या त्या धर्माचं जे महत्त्व आहे ते आपल्याला लक्षात येतं. आणि या दृष्टीने जेव्हा रामचरित्राकडे आपण पाहतो त्यावेळेला तर सगळं शब्दावरच अवलंबून होतं. दे वचन दिलं, त्याला वचन ते म्हणत असत, आणि वचन दिलं की ते पाळणं हाच धर्म होता त्या काळी अधिष्ठित. तर ते श्रीरामांनी आयुष्यभर कशा पद्धतीने केलं आणि त्यासाठी स्वतःचं व्यक्तिगत नुकसान जरी किती झालेलं असलं तरी ते कसं सहन केलेलं आहे. आणि ते सहन करत असताना ते सत्याला चिकटून राहिले. आणि म्हणून मग मनुष्य जन्मामध्ये जी गोष्ट साध्य करण्यासाठी आपण या पृथ्वी तलावरती जन्म घेतलेला असतो, ती गोष्ट कशी साध्य करता येते, तर या पद्धतीने करता येते. जो म्हणून जन्माला येतो त्याला मृत्यू हा असतोच असतो. आणि त्यामुळे हे जन्ममृत्यूचं जे चक्र आहे ते सुरूच राहतं. हे शाश्वत नाही, हे शाश्वत नाही. मनुष्य जन्माला आलं की आता आपण चिरंजीव झालो अशी गोष्ट कधीही शक्य नाही. आणि समजा ती शक्य झाली असती तर त्याचे सुद्धा दुष्परिणाम झाले असते. आणि म्हणून मृत्यू देखील आवश्यक आहे, मृत्यू देखील आवश्यक आहे. जन्म जसा आपल्याला आवश्यक वाटतो तसा मृत्यू देखील आवश्यक आहे. हे जन्ममृत्यूच्या या दोन टोकाच्या मध्ये जे आपलं आयुष्य असतं, त्या आयुष्यामध्ये कशा प्रकारचं वर्तन केलं पाहिजे आणि ते का केलं पाहिजे. इथे जे धन जमवलं जातं ते बरोबर नेता येत नाही, कोणीही ते बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. आणि तरी देखील जो लोभ आहे, जो मोह आहे, तो इतका मोठा आहे की त्यासाठी परस्परांचे प्राण घेण्यापर्यंत देखील मनुष्याची अवनती झालेली आहे. आणि म्हणून रामचरित्राकडे पाहत असताना एका क्षणात राज्यत्याग करणं, चेहऱ्यावरती त्याच्या संबंधी कुठलाही भाव न येणं, दुःख न होणं, ही गोष्ट वयाच्या 25 ते 27व्या वर्षी श्रीरामांनी जी केलेली आहे त्या गोष्टीचं आश्चर्य वाटल्याशिवाय आपल्याला राहत नाही. असं हे चरित्र आहे, असं हे चरित्र आहे. ना राज्याचा लोक, पुढे त्यांचे उद्गार आहेतच, ते या बालकांडात जरी नसले तरी ते पुढे आलेले आहेत. पण असं हे चरित्र, त्याचं हे बालकांड आहे. आता बाल या शब्दामध्ये आपल्या असं लक्षात येईल की जे प्रारंभीचे दिवस असतात, जन्मानंतरचे संस्कार घेण्याचे, शिक्षण घेण्याचे, खेळण्याचे दिवस असतात, शिकण्याचे दिवस असतात, त्या काळामध्ये राम काय करत होता, कसा वागत होता, आपल्या भावंडांच्या बरोबर त्याचं वर्तन कसं होतं. आता ही सगळी मुलं खरं तर एकाच दिवशी जन्माला आलेली आहे. काही पळांचा अवधी मागे पुढे आहे, काही पळांचा, काही क्षणांचा. काही क्षण श्रीराम हे आधी जन्माला आलेले आहेत, त्याच्यानंतर भरत जन्माला आलेला आहे, त्यानंतर लक्ष्मण आणि शत्रुघ्न जन्माला आलेले आहेत. असा हा क्रम आहे. पण तो एकाच दिवसाचा आहे. आणि असं एका दिवसाचं असून देखील श्रीरामांचं मोठेपण सगळ्या भावांनी मान्य केलेलं आहे. आणि थोरला बंधू म्हणून जो मान देता येणं शक्य आहे तो सगळा मान, आणि नुसतं असंच नाही तर शक्यतेच्या पलीकडे जाऊन देखील त्यांनी मान दिलेला आहे. लक्ष्मणाने तर शेवटच्या
प्रसंगामध्ये तर लक्ष्मणाला रामाला सोडून जाण्याची वेळ येते. राम जो लक्ष्मणाला आपला बहिष्ठर प्राण म्हणून संबोधत होता, त्या रामाला लक्ष्मणाला त्यागण्याची वेळ येते. लक्ष्मणाचा देखील राम त्याग करतात आणि त्याग करणं म्हणजे हा मृत्यूदंडासारखाच आहे, अशी या दोघांचीही, त्या दोन्ही बंधूंची भावना होती. पण दोन्ही बंधूंनी ते समजून उमजून करणं हे कशा करता, तर तत्वाचं पालन करणं, दिलेलं वचन पाळणं, या गोष्टीसाठी आपल्या हृदयातली, अंतःकरणातली कितीही प्रिय गोष्ट असू देत, कितीही प्रिय गोष्ट असू दे, प्राणप्रिय असू देत, त्या गोष्टीचा त्याग करणं, हे जे त्याग आहे त्या त्यागावरती या प्रभूंचं जीवन सगळं उभारलेलं आहे. ही गोष्ट जेव्हा आपल्या लक्षात येते त्यावेळेला या चरित्राचं महत्त्व आपल्या ध्यानात येतं, की जी गोष्ट ठरवली आहे की अशा पद्धतीने वर्तणूक असली पाहिजे, सत्याला चिकटून राहणं म्हणजे परमेश्वराला चिकटून राहणं आहे. खरं बोलणं हे तात्कालिक नफा नुकसानीचं होऊ शकतं, असतंच. आणि म्हणून आपण असं म्हणतो की थोडंसं खोटं बोलल्याने काय होणार. लोकमान्य टिळकांनी त्या गीता रहस्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की सत्याने वागणारा एक मनुष्य उभा असताना एक गाय धावत आली, कारण त्या गायीच्या मागे कसाई लागलेले होते आणि तिला ते मारणार होते. तर ती गाय धावत आली आणि मग ती समोरून धावत धावत त्या जंगलामध्ये निघून गेली. ते पारध्यांनी जर विचारलं त्या उभ्या असणाऱ्या माणसाला की आता काय करू, कुठे गाय माझी, तुम्ही इथे उभे होतात, गाय कुठल्या दिशेला गेली सांगा. आता त्या माणसाने काय करायचं, सत्य बोललं तर गाय मरणार, न बोललं आणि सांगितलं या दिशेला गेली तर ते तर अनिष्टच अनिष्ट आहे. बरं खोटं बोललं की माहीत नाही कुठे गेली, इकडे असेल तिकडे असेल, तर काय करावं. असे प्रश्न जेव्हा आयुष्यामध्ये उभे राहतात की खरं बोललं तर त्यामध्ये देखील फार मोठं नुकसान हे होऊ शकतं, आणि खोटं बोललं तर खरं म्हणजे फायदा असतो, पण मग बोलायचं का. खोटं बोललं तर तत्वच्युती होते, तत्वापासून आपण दूर जातो. तर ह्या गोष्टीचं आपण काय करायचं, असे प्रश्न आयुष्यामध्ये पडलेले असतात, पडतातच. आणि त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला या रामचरित्रामध्ये मिळतं आहे. सत्याला चिकटून राहणं, परिणाम काहीही होऊ देत, परिणाम कुठलेही होऊ देत, पण सत्य सोडायचं नाही. यामुळेच तो जो परमेश्वर आहे तो तर सत्य स्वरूप आहे. आपण सारे ऐकत असतो, पण आपण त्यानुसार ते ऐकण्यापर्यंत मर्यादित ठेवतो. ते कधीही हृदयामध्ये उतरू देत नाही, वर्तनामध्ये उतरू देत नाही. त्याचं मनन चिंतन करतो. व्यासपीठावरनं भाषणं देणं सोपं असतं, व्यासपीठावरनं सांगणं देखील ते काही कठीण नाही. थोडंसं काही प्रयत्न केले तर ते कौशल्य कोणामध्येही येऊ शकतं. परंतु प्रत्यक्ष जगत असताना अशा प्रकारच्या तत्वांना चिकटून राहणं, तसं वागणं, हे वागणं अतिशय कठीण आहे. आणि त्याचा प्रत्यय या चरित्रामध्ये येतो. आणि म्हणून हे जे बालकांड आहे, या बालकांडामध्ये आपल्या असं अनेकांचं म्हणणं मी ऐकलेलं आहे की बालकांडामध्ये चरित्राचं तर फार कमी अंश आलेला आहे. तो असा की रामाचा जन्म झालेला आहे, प्राजापत्य त्या ठिकाणी पुरुष तो प्रकट झालेला आहे, त्याने पायस दिलेला आहे, ते राण्यांनी घेतलं आणि मग असे या चौघांचे जन्म झालेले आहेत. इतके साधेपणाने ते आता राम तिथे आलेले आहेत वगैरे वगैरे. आणि मग याच्यामध्ये मग रामाचं चरित्र कुठे सुरू होतं, तर काही सुरू होत नाही. राम जोपर्यंत महात्मा विश्वामित्रांच्या बरोबर जात नाही, ऋषीवर्यांच्या बरोबर, तोपर्यंत
त्याचं तर काही वागणं बिगणं आम्हाला दिसतच नाही. अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात. पण बालकांड हा सुरुवातीचा भाग आहे, बाल्यावस्थेत आहे. एवढं मोठं महाकाव्य, पहिलंच महाकाव्य जगातलं, त्याच्या आधी अशा प्रकारची पायवाट देखील तयार झालेली नाही. अशा वेळेला वाल्मिकींनी स्वतःचं चरित्र हे सच्चरित्र असं राखत राखत या महाकाव्याची रचना केली. आपली सगळी तपश्चर्या त्यांनी पणाला लावले आणि हा राजमार्ग तयार केलेला आहे. काव्य लिखाणाचा हा राजमार्ग त्यांच्या लिखाणामुळे तयार झालेला आहे. तर त्यांच्यामधली जी प्रामाणिकता आहे ती टोकाची आहे. आपल्याला हा विचार करायला इथे अवसर आहे. आपल्या कानामध्ये आपण ते घातल्यानंतर ते ऐकणं एवढंच काम आपल्याला शिल्लक आहे. आणि आपल्या हृदयापर्यंत हे पोचवण्याचं काम या ठिकाणी महात्मा वाल्मिकींनी केलेलं असल्यामुळे, आणि विशेषतः रामायण हे श्रवण करूनच ऐकलेलं आहे. जगामध्ये अनेक ठिकाणी रामायणाच्या कथा लागतात आणि रामायण ऐकलं जातं. अगदी रामायणातच वर्णन असल्याप्रमाणे लवांकुशांनी ही रामकथा गायली आहे. ती प्रत्यक्ष वाल्मिकींनीच त्यांना शिकवलेली आहे, संगीतबद्ध केलेली आहे. स्वतः वाल्मिकी हे संगीतज्ञ होते आणि त्यांनी संगीतावर आधारित यातला प्रत्येक श्लोक हा गाता येतो. आरोह अवरोह त्याचे आपल्याला नीट रीतीने साधता येतात. मधुरपणाने संगीतबद्ध करून, सगळ्या स्वरांचा नीट अभ्यास करून, सगळ्या रसांचा परिपोष करून, अनेक अलंकारांचा वापर करून या काव्याची जी रचना झालेली आहे ती रचना हृदयापर्यंत ह्या गोष्टी पोचाव्यात याच करता झालेली आहे. आणि याच करता महान कष्ट घेऊन महात्मा वाल्मिकींनी याची रचना केलेली आहे. श्रवण करणे हा एकच भाग याच्यामध्ये वाल्मिकींच्या या लिखाणाचा हेतू आहे. कारण रामायण काव्याची निर्मिती झाल्यानंतर लवांकुशांनी जे रामायण गायलेलं आहे ते हळूहळू त्याचा विस्तार होत गेलेला आहे. आधी ऋषीमंडळांच्या मध्ये त्यांनी ते गायलेलं आहे, यज्ञप्रसंगी गायलेलं आहे. मग तर ते हळूहळू करत नगरांच्या मधून त्याचं गायन करायला लागले. त्यानंतर ते अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये श्रीरामांच्या दृष्टीला पडले, गाताना दिसले, मधुर वाटलं, सुंदर वाटलं. दरबारात पाचारण केलं आणि मग प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांनी हे चरित्र त्यांचं स्वतःचं चरित्र त्यांनी जे काव्यबद्ध झालेलं पाहिलं, हा जो मोठा चमत्कार तिथे पाहिला तो ऐकलेला आहे. मग दरबारामध्ये रामाच्या जेवढी म्हणून लोक उपस्थित होते, जे राजे लोक आलेले होते, त्या ठिकाणी यज्ञाच्या निमित्ताने ते सगळे जमलेले होते. अनेक ऋषी होते, अनेक राजे होते, प्रजा होती दरबारामध्ये आलेली. त्या सगळ्यांनी हे ऐकलेलं आहे आणि ऐकल्यानंतर हा संस्कार त्यांच्यावरती झालेला आहे. आजही आपण रामायणाच्या कथा सगळीकडे लागलेल्या पाहतो. त्याचं नवार्ण पारायण करताना लोक आढळतात, लोक ऐकताना आढळतात. अगदी उपास करून सगळे ते ऐकत असतात. 9 दिवसपर्यंत ह्या रामचरित्राचं ते चिंतन करत असतात, मनन करत असतात. हा जो संस्कार आहे तो संस्कार आपल्या मनावरती आपल्याला बुद्ध्या घडवून आणायचा असतो. जर आपण याच्यामध्ये कुचराई केली, जर आपण ते ऐकलं नाही तर कोणाचंही नुकसान होणार नाही. नुकसान होणार ते आपल्या स्वतःचं होतं, आपल्या स्वतःचं होतं. कारण इतकी उच्चतम अशा प्रकारची जी तत्व जी वेदांमध्ये सांगितलेली आहेत, पण वेदांची जी रचना आहे ती रचना आपल्या लक्षात येत नाही. बऱ्याच वेळेला आपले त्याचे खोलवर दडलेले अर्थ उलगडत नाही. कारण त्याच्यावरती एवढा मोठा कालखंड गेलेला आहे की त्यावेळेसचे जे अर्थ त्यात भरलेले आहेत ते आमच्यापर्यंत पोचायला आमची सामान्य बुद्धी असते आणि सामान्य बुद्धीला त्याचं आकलन हे होणं केवळ आणि केवळ आपल्याला ते अशक्य असतं आणि म्हणून आपल्याला त्यामध्ये काही वाटत नाही.
अगदी पु ल देशपांडेंचं जे तुझे आहे तुझपाशी या नावाचं जे नाटक आहे, त्या नाटकाचं एक उदाहरण माझंच आपल्याला मी सांगू शकेन की ते नाटक जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं, माझ्या दृष्टीने असं होतं की हे नाटक वाचूनच ते कळू शकेल. स्टेजवरती ज्या वेळेला केलं ते जातं त्यावेळेला त्याच्यामध्ये अनेक जे लोक काम करत असतात, अभिनय करत असतात, तो त्यांचा अभिनय असतो, तो त्यांच्या आकलनानुसार असतो. त्यातली जी पात्र ते रंगवत असतात, ती रंगवलेली जी पात्र असतात ती त्यांच्या आकलनानुसार असतात, त्यानुसार त्यांचा अभिनय असतो, चेहऱ्यावरचे भाव असतात, शब्दांवरचा जोर असतो, किंवा ते जे काही करत असतात ती गोष्ट अनेकांच्यामध्ये विभागलेली असते आणि अनेकांनी एकत्र येऊन निर्माण केलेली ती कलाकृती असते. आपलं मन हे देखील एक दिग्दर्शक आहे. आपल्या मनात सुद्धा आपण सगळ्या गोष्टी करत असतो. त्याचं जे स्टेज निर्माण करतो, त्याचं वागणं निर्माण करतो, प्रत्यक्ष दृश्य आपल्यासमोर साकार होत असतात आणि मग आपल्या मनाची आकलन शक्ती जेवढी असेल त्यानुसार आपल्याला ते कळत असतं. तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी ते नाटक पहिल्यांदा वाचलं त्यावेळेला मला वाटलं की जे एवढं गाजलेलं दिसतंय, लोक याची चर्चा करतात, अगदी पुलंनी हे एकमेव नाटक लिहिलं असतं तरी चाललं असतं असं म्हणतात, पण मला तर याच्यात काय दिसत नाही. पण काळ गेला, मध्ये अनेक वर्ष गेली, माझ्यामध्ये थोडीशी काही बुद्धी आली असणार आणि त्यानंतर जेव्हा मी ते वाचलं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की अरे फार मोठं तत्त्व यामध्ये दडलेलं आहे. तर अशी अवस्था आपली असते, आपल्याला त्यामध्ये नक्की काय दडलेलं ते कळत नाही. आता वेदांच्यामध्ये जी साधी वाक्य असतात ती साधी वाक्य साधेपणाने आपण घेतो आणि ती कधीही आपल्याला खरी वाटत नाहीत. तर ही गोष्ट सामान्य माणसाच्या लक्षात यावी म्हणून ही रामचरित्रामध्ये ते जे तत्व आहे ते तत्व प्रत्यक्ष वागून दाखवलेलं आहे, जगून दाखवलेलं आहे, परिणाम भोगून दाखवलेलं आहे. आणि त्या जी काही वचनं आयुष्यामध्ये दिलेली असतात ती वचनं कशी पाळायची असतात, उपकारबुद्धी कशी ठेवायची असते, केलेल्या उपकारांचा कधीही विसर आपल्याला पडता कामा नये की या व्यक्तीने आपल्यावरती हे उपकार केलेले आहेत. ते विसरून जाणं हा कृतज्ञपणा जो आहे तो कृतज्ञपणा माणसाच्या अंगी का नको, तत्वाचा अवलंब त्यांनी का करायला पाहिजे. अरे मृत्यू निश्चित आहे म्हणून या गोष्टी करायला पाहिजे. इथल्या स्वार्थासाठी आपल्या मुलाबाळांना, आपल्या सगळ्या वंशजांना पुरेल इतकं मिळवायचं, मग ते पोट इतकं मोठं होत जातं की अरे या खाल्लेल्या गोष्टी पचनाची शक्ती देखील जेव्हा उरत नाही, इतकं माणसाला लोभ हा सुटलेला असल्यामुळे त्याला जे आयुष्याचं खरं काही काम आहे, हा जो मनुष्य जन्म त्याला प्राप्त झालेला आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष या गोष्टींची जी प्राप्ती करण्यासाठी या जन्माची आपल्याला परमेश्वराने देणगी दिलेली आहे, तर त्या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो आणि तो विसर पडल्यामुळे मग इथला स्वैराचार आपल्याला वाढताना दिसतो. प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे त्यामुळेच अत्यंत महत्त्वाचं आहे. वेदांच्यामध्ये जगण्याचे, प्रत्यक्ष जगण्याचे जे मार्ग सांगितलेले आहेत आणि त्या आधारावर त्या काळातली जी प्रजा जगत होती आणि त्यामुळे सुखी होती, आनंदी होती, दुसऱ्याचा हेवा करणारी नव्हती, दुसऱ्याकडे पाहून माझं सुख तेवढं का नाही असं प्रश्न विचारणारी नव्हती, तो त्याच्या कर्मानुसार जगतो आहे, त्याला जे मिळतं आहे ते मला मिळालंच पाहिजे अशी कोणाच्याही मनामध्ये अभिलाषा नव्हती. रथामधून जाणाऱ्याचा हेवा पायी चालणारा करत नव्हता, पायी चालणाऱ्याच्या विषयीची तुच्छता ही रथामधून जाणाऱ्याची नव्हती. आणि असा तो समाज सगळा जो होता त्या समाजाचं चित्रण मुद्दाम महात्मा वाल्मिकींनी याच्यामध्ये केलेलं आहे. आणि त्यांचा प्रामाणिकपणा एवढा आहे की हे काव्य मला सुचलं कसं, कोणी मला सुचवलेलं आहे,
त्याची प्रेरणा मला कुठून झालेली आहे, इथून त्यांनी सांगायला सुरुवात केली, इथून सांगायला सुरुवात केली आहे. हे चरित्र मला नारदांच्याकडून कसं कळलं तेही त्यांनी सांगितलेलं आहे. या काव्यामध्ये कोणकोणत्या विषयांचा मी अंतर्भाव केलेला आहे तेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं बालकांडात असल्यामुळे आपल्याला रामचरित्र म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एकच येतं की रामाची गोष्ट सुरू झाली पाहिजे. हा विचार मनात आल्यामुळे महात्मा वाल्मिकींचं हे जे मोठेपण आहे, काव्यरचनेच्या क्षेत्रामधला हा पहिला प्रयोग आहे, जो प्रयोग आज तागायत एवढा परिणामकारक आहे. तुम्हा आम्हाला आजही या गोष्टींनी प्रेरणा मिळते, त्यामध्ये आपण भारावून जातो. तो हा भाग असल्यामुळे या गोष्टीचं चिंतन करणं, मनन करणं हे आपल्या दृष्टीने फार आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी दशरथाच्या कारकिर्दीमध्ये त्याची राज्यरचना कशी होती, त्याचे मंत्री कसे होते, ते कसे अभ्यासू होते, नीतिमान होते, प्रत्यक्ष मुलांनी अपराध केला तर त्यांना देखील शिक्षा करणारी ती मंडळी सगळी होती. इतके ते तत्वनिष्ठ होते. कितीही जवळचा असू देत, कितीही दूरचा असू देत, त्याला जो न्याय मिळायला पाहिजे तो न्याय देण्याची क्षमता ज्यांच्याकडे होती. आणि लोककल्याणाच्या दृष्टिकोनातून न्याय कसा झाला पाहिजे, लोकांना तो न्याय वाटला पाहिजे की या दरबारात गेल्यानंतर जो न्याय आपल्याला मिळणार आहे तो मिळणारच आहे, त्याच्या पलीकडे दुसरं नाही. हा आपण होऊन स्वतःच्या मनात निर्माण झालेला विचार, धाकापोटी नाही, न्यायालयांच्या वरती बोलता येत नाही म्हणून बोलायचं नाही, हा जो दंडक आपण पाळतो तसा नव्हे, तर हा जो न्याय मिळालेला आहे हाच अंतिम आहे, अशी जी संपूर्ण श्रद्धा असते तो न्याय करणारी ही मंडळी होती. तशा प्रकारचं रक्षण करणारी होती, तशा प्रकारचे सेनापती होते, तशाच प्रकारचे सैन्य होतं, तशाच प्रकारचे सगळे होते. राजावरती परमेश्वरासारखा विश्वास की राजा जे करेल ते लोककल्याणाचंच असणार अशी श्रद्धा असणं, अढळ श्रद्धा असणं, कधीही ते विचलित होत नसत. राजा हा अंतिम आहे आणि तो योग्य तेच करणार आहे अशा प्रकारचा दृढ विश्वास त्या ठिकाणी होता. आणि हा जो दृढ विश्वास राजावरती व्यक्त केला जात असे, राजाला देखील या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणं ही गोष्ट त्याच्याकरता देखील शक्य नसे. जरी राजा आणि प्रजा अशा प्रकारची रचना दिसत असली तरी लोकांचं कल्याण या गोष्टीला एवढं प्राधान्य होतं की त्या प्राधान्याचा जो दबाव आहे तो राजावरती होताच होता. त्याला त्याच्या स्थानावर जर राहायचं असेल तर त्याला काहीही विपरीत वागता येत नव्हतं. प्रजेवरती अन्याय होईल अशा प्रकारचं वर्तन त्याला करता येत नव्हतं. ते त्या काळातलं वर्णन, दशरथाच्या काळातलं प्रजेचं वर्णन त्यांनी प्राथमिक भागामध्ये ते केलेलं आहे. ते कशाकरता केलेलं आहे तर रामाचे पूर्वज जे होते, मग अगदी सगराची गोष्ट याच्यामध्ये आलेली, याच कांडामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. राजा सगर हा रामाचा पूर्वज, राजा रघुवीर हा रामाचा पूर्वज, मनु हा रामाचा पूर्वज. अयोध्येची जी बांधणी झालेली आहे, जी नगर रचना झालेली आहे, ते शहर जे वसवलं गेलेलं आहे ते मनुनी वसवलेलं आहे. त्याची लांबी, रुंदी, बाजारपेठा, तलाव, पाण्याच्या व्यवस्था, सगळं जो राजमार्ग आहे तो राजमार्ग कसा, त्यांचे महाल कसे, ते राहायचे कसे, नोकर कसे, वागणं कसं, सेवकांशी त्यांचं वर्तन कसं, अशा अनेक गोष्टी विस्ताराने याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्या कोणासाठी सांगितल्या आहेत? त्या प्रेक्षकांसाठी देखील सांगितलेल्या आहेत, त्या श्रवणकर्त्यासाठी सुद्धा सांगितलेल्या आहेत. आणि त्याचा संस्कार हा रामावर देखील झालेला आहे. कारण रामाच्या बालपणाच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याला बालपणी सांगण्याचा जो
भाग आहे ते काम तर वसिष्ठांनी केलेलंच आहे. वसिष्ठांनी ते काम केलेलं आहे. ते करत असताना हा राम ज्या वेळेला प्रत्यक्ष 15-16 वर्षांचा असेल नसेल अशा वयाचा असताना विश्वामित्र तिथे आलेले आहेत. आणि मग विश्वामित्रांनी रामाला जे बरोबर नेलेलं आहे, यज्ञाची त्यांची जी हे चाललेली होती, सिद्धाश्रमामध्ये जो यज्ञ त्यांचा सुरू होता, तिथे जे राक्षस यायचे मारीच आणि सुबाहू नावाचे, तर हा मारीच जो होता तो त्या त्राटिकेचा मुलगा. त्राटिका ही मूळची यक्षिणी, शापामुळे ती राक्षसी झालेली, तर तिचा जो मुलगा तो या यज्ञामध्ये विघ्न निर्माण करत होता. त्याच्यामध्ये रक्त मांस त्या यज्ञवेदीमध्ये टाकणं आणि ते अपवित्र करून टाकणं, आणि यज्ञाच्या ज्या वेळेला समाप्तीच्या वेळेला, यज्ञ समाप्तीच्या वेळेला हे सगळं व्हायचं आणि त्याचं फलित काही मिळणार नाही अशी जेव्हा होती. आता प्रत्यक्ष विश्वामित्र हे पूर्वकाळचे तर ते राजे होते, सगळी शस्त्रास्त्रांची माहिती होती, सारं काही त्यांच्याकडे होतं, ते स्वतः देखील पारिपत्य करू शकत होते. तरी देखील त्यांनी रामाला बरोबर घेतलेलं आहे, लक्ष्मणाला बरोबर घेतलेलं आहे, पायी चालत निघालेत. त्यांना रथाचा वापर करता येणं शक्य होतं, पण रथाचा वापर केलेला नाही. आणि मग ते ज्या वेळेला हा प्रवास करत होते सिद्धाश्रमापर्यंतचा, त्यावेळेला रस्त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांना आढळल्या त्या गोष्टींचा इतिहास सांगणं, त्या गोष्टींचं महत्त्व सांगणं. पुण्याश्रमाच्या तिथे गेल्यानंतर हा पुण्याश्रम कोणाचा होता, इथे कोण तपश्चर्या करत होतं, आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष शंकर हे तपश्चर्या करत होते. त्यांच्या तपश्चर्येमध्ये त्या कामदेवानी ज्या वेळेला अडथळा निर्माण केला तेव्हा त्याला देखील शाप देऊन भस्म कसं त्यांनी केलेलं आहे. इथपासून तर तो जो संगम होता शरयू आणि गंगेचा, तिथे जो तुमुल ध्वनी येत होता, त्या ध्वनीविषयी रामाने देखील उत्सुकतेने प्रश्न विचारला. रामाला देखील या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा होती. ते वय जे आहे ते वय, आज आम्ही असं म्हणतो की 15-16 वर्षाचं वय, त्याला काय समजतं, त्याला खेळू देत, त्याला क्रिकेटचे बॅट हातात द्या, त्याला अमकं द्या, त्याला टमकं द्या, खेळू द्या, जाऊ द्या. ह्या गोष्टी ज्या काळात आम्ही करत असतो आणि त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये भाग घेऊ देत नाही, त्याला काही समजू देत नाही, अशा वयामध्ये, त्या वयामध्ये ते त्या राक्षसांचं पारिपत्य करण्यासाठी म्हणून निघालेले आहेत. आणि ते वेगवेगळ्या गोष्टींची उत्सुकतेने चर्चा करत आहेत. त्यांच्यावरती हे दडपण आलेलं नाही आहे की आता आपल्याला राक्षसांना मारण्यासाठी नेत आहेत, मग मी त्यांना कसं मारणार, हे धनुष्य कसं धरणार आणि काय करणार आणि कसं, हे प्रश्नच पडलेले नाही आहेत. हे प्रश्न त्यांच्या मनात देखील आलेले नाही आहेत. तर वेगवेगळ्या गोष्टी आता हे ऋषीवरही आपल्याबरोबर ते आहेत, तर त्यांना आपण विचारूया असं म्हणून उत्सुकतेने प्रश्न विचारणं आणि त्यांच्याकडून माहिती घेणं हे राम त्यांच्याबरोबर असताना करत होता. ते रामाने केलेलं आहे. रामाने अनेक प्रश्न जाता विचारलेले आहेत आणि त्या अनुषंगाने विश्वामित्रांनी रामाला जी उत्तरं दिलेली आहेत ती उत्तरं विस्ताराने या बालकांडामध्ये आलेली आहेत. त्याचं प्रयोजन काय, त्याचा रामकथेशी संबंध काय, असे प्रश्न जे आपल्या मनात काही वेळेला जे उपस्थित होत असतात ते अस्थानी आहेत. याचं कारण असं की त्या वयामध्ये जी माहिती विश्वामित्र देत होते तो या भूमीचा, तो या आर्यावर्ताचा, तो या भारतवर्षाचा इतिहास होता. जी स्थानं ते दाखवत होते तो भूगोल होता. या सगळ्या गोष्टीची ही माहिती घेतल्याशिवाय या भूमीच्या विषयी प्रेम निर्माण होणं, ती आपली वाटणं, आपल्या पूर्वजांनी केलेली जी मेहनत आहे, राजा सगराचे 60,000 पुत्र, हे ज्या वेळेला तो यज्ञाचा जो घोडा आहे तो कोणीतरी पळवून नेला, इंद्राने पळवून नेला आणि तो शोधण्यासाठी त्यांनी जे पृथ्वीचं खोदन केलं ते सुद्धा उपयुक्त होतं, प्रजेच्या दृष्टीने कल्याणकारी ठरलेलं आहे.
आणि हे जे सगळे उपक्रम त्यांनी केलेले आहेत, पूर्वकाली ज्या तपश्चर्या केलेल्या आहेत, त्या तपश्चर्येंचा हेतू लक्षात आणून देण्यासाठी विश्वामित्रांनी या सगळ्या कथा राम आणि लक्ष्मणाला आणि त्यांचे जे शिष्य त्या अवतीभोवती होते त्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. रामाचा पराक्रम देखील सिद्धाश्रमात जाऊन प्रकट झालेला आहे. सिद्धाश्रमाची हकीकत देखील सांगितलेली आहे. आणि ही सगळी सांगत असताना इथला जो इतिहास आहे त्या इतिहासाविषयीचं प्रेम निर्माण करणं, या भूमीविषयीचं प्रेम निर्माण करणं, पूर्वजांच्या विषयी हे सगळं करणारी जे लोक होते, जे राजे होते, ते बहुतांश हे श्रीरामचंद्रांचेच पूर्वज होते. आणि त्यांनी तत्वनिष्ठेसाठी, तत्वाच्या पालनासाठी स्वतःचं संपूर्ण जीवन कसं दिलेलं आहे. अहो, भगीरथाने गंगेची या ठिकाणी आगमन व्हावं आणि आपले पूर्वज पवित्र करावेत ह्याच्याकरता तर ते केलेलंच होतं. पण त्याचा दुसरा एक चांगला परिणाम असा की या गंगेच्या किनारी जी संस्कृती निर्माण झाली पुढे, त्या संस्कृतीला कारणीभूत ठरणारं जे कृत्य आहे त्याच्याकरता जे अपार कष्ट घेणं आहे ते या भगीरथाने केलेले आहेत. आणि तो हा भगीरथ रामाचा पूर्वज आहे. यावरून रामाला एक संकेत विश्वामित्रांनी इथे असा दिलेला आहे की हे रामा, तू आता अयोध्येचा राजा होणार आहेस. तू जो हा राजेपण जे आहे ते कसं आहे तर ते प्रजेच्या कल्याणासाठी आहे. हा वरचा पोशाख, वरचं हे सिंहासन आणि हे जे तू डोक्यावरती जे बसल्यानंतर जो टोप तुझ्या डोक्यावरती घातला जाईल ते मोठा मुकुट आहे आणि शोभिवंत आहे, लखलखतो आहे. एवढाच नाही आहे तर त्याला जे गुप्त काटे असतात, त्याला जी गुप्त अशा प्रकारच्या वेदना देणाऱ्या गोष्टी असतात त्या आहेत. वेदना कशाच्या तर कल्याणकारी उपक्रम राबवत असताना जे कष्ट होतात त्याच्यात तो हा संस्कार त्याच्यामध्ये दडलेला आहे. त्या संस्कारासाठी रामचंद्रांना विश्वामित्रांनी नेलेलं आहे. पण विश्वामित्र स्वतः पराक्रमी आहेत. अनेक अस्त्र त्यांच्याकडे आहेत, जी अस्त्र सहजासहजी प्राप्त झालेली नाहीत. अनेक वर्ष त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. हजार वर्षाच्या कालखंडाने टप्प्याटप्प्याने त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांनी काही ना काही प्राप्त केलेलं आहे. त्याआधी महर्षी झाले, मग राजर्षी झाले आणि सरते शेवटी मग केव्हा तरी ते ब्रह्मर्षी झाले. तर हा जो प्रवास आहे ब्रह्मर्षीपर्यंतचा प्रवास, ब्रह्मर्षी होणं हे का कठीण आहे तर सगळ्या प्रकारचे राग, द्वेष, लोभ, मत्सर, हेवा या गोष्टी ज्याच्यामध्ये नाहीत, स्पर्धेचा विचार ज्याच्यामध्ये नाही, अशी अवस्था जेव्हा प्राप्त होत असते त्यावेळेला ते ब्रह्मर्षी पद मिळतं. हे दाखवण्यासाठी, याचा संस्कार मनावरती करण्यासाठी महात्मा वाल्मिकींनी ही शतानंदांच्या करवी महर्षी विश्वामित्रांची कथा देखील रामाला ऐकवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतो अहल्येची कथा आलेली आहे. चरित्रापासून ढळणं आणि पुन्हा सच्चरित्र बनणं याच्याकरता जे अपार कष्ट आहेत त्याचं दिग्दर्शन व्हावं म्हणून अहल्येची कथा याच्यामध्ये आलेली आहे. गंगा ही स्वतः पवित्र आहेत, अनेकांचं जीवन तिने पवित्र केलं. इथल्या संस्कृतीचा आधारच गंगा आहे, या इथल्या संस्कृतीचा आधारच गंगा आहे. अशी गंगा ही या देशातून वाहते, याचा आपल्याला खरोखर अभिमान आहे. आमच्या संस्कृतीचं, आपल्या वेदांचं, ऋचांची जी निर्मिती झालेली आहे गंगा किनारी झालेली आहे. याच गंगा किनारी झालेली आहे. ती गंगा, तिला देखील ज्या वेळेला गर्व झालेला आहे, आपल्या शक्तीचा अभिमान वाटलेला आहे, त्या वेळेला ते गर्वहरण झालेलं आहे. एकदा महादेवांनी केलेलं आहे, तिला आपल्या जटेमध्ये बांधून टाकलेलं आहे आणि मग 7 मार्गांनी तिला बाहेर सोडलेलं आहे. हे
महात्मा प्रत्यक्ष महादेवांनी केलेलं आहे. पुढे तिला आणखी पृथ्वीवर आल्यानंतर देखील वाहत असताना थोडा गर्व चढला आणि मग तिने ते राजा जन्नूचं जे काही यज्ञ सुरू होता ते सगळं वाहून नेलं. ते वाहून नेल्यानंतर तो जन्नू देखील काही कमी नव्हता. त्याने ते गंगेचं सगळं पाणी पिऊन टाकलं आणि तिला बंदिस्त करून टाकलं. आता हे जे आहे गर्वहरण करणं. आपण स्वतः कितीही पवित्र असलो पण जर थोडी जरी बाधा झाली, गची बाधा, तरी देखील चरित्राला हानी पोचते. हा संस्कार देण्यासाठी गंगेची ही कथा ही विश्वामित्रांनी ही रामांना सांगितलेली आहे. अनेक राजांची चरित्र सांगितलेली आहेत. गाधी चरित्र आलेलं आहे. विश्वामित्रांचे जे पूर्वज होते त्यांचं चरित्र याच्यामध्ये आलेलं आहे. अशा अनेक चरित्रांचा जो उहापोह या बालकांडात झालेला आहे. लक्षात आपण असं घेतलं पाहिजे की हे बालकांड आहे. संस्कारक्षम अशा प्रकारचं हे वय आहे आणि त्यावेळेला या भारतवर्षाची कथा श्रीरामांना कळावी. इथल्या भूमीचं वैशिष्ट्य लक्षात यावं. ही पुण्यभूमी आहे हे मनावरती ठसावं. तुझ्या पूर्वजांचे त्याग, त्यांचे पराक्रम, त्यांचं राजेपण हे सगळं पणाला लावून इथला इतिहास घडलेला आहे. आणि म्हणून उद्या जेव्हा तू राजा होशील त्यावेळेला तुला देखील कशा प्रकारचं वर्तन करायचं आहे, या गोष्टींचा अर्थ कसा लावायचा आहे, असा संस्कार मनावरती व्हावा. म्हणून बालकांडामध्ये या सगळ्या कथांचा अंतर्भाव केलेला आहे. याच्यामध्ये रामाची गोष्ट नाही म्हणून आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष खरोखर करू नये. कारण रामाने या कथा कशा अर्थाने घेतलेल्या आहेत, स्वतःवर कसा परिणाम करवून घेतलेला आहे, आपल्या वागण्यामध्ये कशा प्रकारचे बदल केलेले आहेत आणि ते बदल दृढतेने कसे पाळलेले आहेत. तो जो संस्कार त्यांनी उचलला त्या संस्काराच्या पातळीपर्यंत जाण्यासाठी म्हणून बालकांडामध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव महात्मा वाल्मिकींनी केलेला आहे. आणि तो तुकड्या तुकड्यांनी, सर्गांनी, विभागांनी, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ते जे त्यांनी सांगितलं ते सगळं संगीतमय होतं आणि ते श्रवणीय होतं. त्यामुळे त्याचा आनंद होणं ही गोष्ट बरोबर आहे. अनेक साधनं बरोबर असली की मग ती कथा परिणामकारक होत असते, कारण त्याची त्याला जोड मिळते आणि मग कथेचा आत्मा हा ये हृदयीचे ते हृदयी जाणे असा जो प्रवास असतो तो जाऊ शकतो. इथे आपण हलकेपणाने जर या गोष्टीकडे पाहिलं तर मग आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नाही. मग आपण आपल्या सवडीनुसार हे ऐकायला लागतो. सवडीनुसार ऐकणं करावं की ऐकण्यासाठी सवड काढावी हे आपलं आपण ठरवायला पाहिजे. आपल्याला काय हवं आणि काय नको, या जन्माची जी क्षणभंगुरता आहे ती क्षणभंगुरता विचारांच्या पातळीवर जरी पटत असली तरी वर्तणुकीच्या पातळीवर आपल्याला ती पटत नसते किंवा त्याच्यावर विश्वासच नसतो. आपण जणू काही अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत आणि आपला मृत्यू कधी होणारच नाही आहे. तरीही आपल्या या काळामध्ये आपल्याला या कोरोनाच्या दर्शनामुळे मृत्यूचं जवळून दर्शन झालेलं आहे. मृत्यूने जे भय आपल्या मनात निर्माण केलेलं आहे त्यामुळे देखील आपल्या मनात काही गोष्टी आता जाणीवा निर्माण झालेल्या आहेत की जीवन काही शाश्वत नाही, ते संपणार आहे. केव्हा ना केव्हा पुढचा श्वास आपल्याला घेता येतो की नाही त्याच्यावर देखील आपण विश्वास ठेवू शकत नाही, अशी अवस्था आहे. अशा वेळेला उत्तम गोष्टी करणं ह्या आवश्यक आहेत आणि त्या उत्तम गोष्टी हे रामचरित्र ऐकण्यात आहेत. मग रामाने देखील ज्या कथा मन लावून ऐकलेल्या आहेत, उत्सुकतेने ऐकलेल्या आहेत, प्रश्न विचारून ऐकलेल्या आहेत,
त्या कथा आपण सवडीने ऐकण्यापेक्षा ऐकण्यासाठी सवड जर आपण काढू शकलो तर ती गोष्ट फार आणि फार फार गरजेची आहे. त्यामध्ये आपण रामचरित्राशी त्या पातळीवर जाऊन एकरूप होऊ शकतो. म्हणजे रामाने ज्या उत्सुकतेने ते ऐकलं तशा प्रकारची हे देवा उत्सुकता माझ्यामध्ये देखील येऊ दे. रामाने ज्या पद्धतीचा विचार केलेला आहे हे देवा त्याच पद्धतीचा विचार माझ्याही मनामध्ये येऊ दे. मला देखील तशाच प्रकारच्या भावनांची चटक लागू दे. मला देखील ते आवडू दे. अशा प्रकारची प्रार्थना आपण त्या रामालाच करायला पाहिजे. आणि हे बालकांड हलकेपणाने न घेता पुन्हा एकदा जर आपण ते मन लावून ऐकलं, आता लिंक त्याच्यावरती दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आपण पहिल्या सर्गापासून तर 77व्या सर्गापर्यंत जर खरोखर मन लावून अगदी लक्षपूर्वक जर त्या गोष्टी ऐकल्या तर रामानी ज्या बैठकीवरून ऐकल्या त्याच बैठकीवर जाऊन आपल्याला त्या जर श्रवण करता आल्या, तो संस्कार आपल्या मनावरती जर करता आला तर निश्चितच आपल्या आयुष्याचं काहीतरी भलं होऊ शकेल. आता अयोध्याकांड सुरू होतं आहे, प्रत्यक्ष रामाची गोष्ट सुरू होते आहे. त्यामुळे आता तर आपल्याला रामाची वर्तणूक दिसणार आहे. आतापर्यंत राम या बालकांडामध्ये संस्कार घेत होते, त्यामध्ये अनुषंगाने जेव्हा जेव्हा कृती करण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा त्यांनी कृती केलेली आहे, तेव्हा तेव्हा ते बोललेले देखील आहेत. तर हे जे त्यांचं भाष्य आहे तेही किती संयमी आहे, अभ्यासपूर्ण आहे. परशुरामाशी त्यांचा जो संवाद होतो तो संयमाचा संवाद आहे. तो माझ्याकडे शक्ती आहे आणि मी देखील तुम्हाला अशा प्रकारचा पराक्रम करून दाखवू शकतो असा गर्विष्ठपणा नाही. त्यावेळेला रामाचं वय ते काय होतं आणि तशी जर फुशारकी मारलीच असते तर ती शोभूनही दिसली असती असं ते वय होतं. पण तरीही विश्वामित्रांनी केलेले संस्कार, महात्मा वसिष्ठांनी केलेले संस्कार, राजा दशरथाची वर्तणूक त्यांच्या डोळ्यासमोर होती, त्या सगळ्या मंत्र्यांचं सगळं वागणं त्यांच्यासमोर होतं, ऋषी मुनी ब्राह्मण त्यांच्या अवतीभोवती जे लोक वावरत होते ते सगळेच्या सगळे तत्वनिष्ठ होते, सत्याला चिकटून होते, न्यायप्रिय होते. आणि असे असल्यामुळे ते संस्कार त्यांनी ग्रहण केलेले आहेत. आणि असे संस्कार ग्रहण केलेले श्रीरामचंद्र हे उत्सुकतेने विश्वामित्रांना जेव्हा प्रश्न विचारत आहेत, ती जी बैठक तयार होते आहे, ज्या बैठकीवरून ज्या पातळीवरून ते सगळं ते ऐकत आहेत, तशा प्रकारची हे प्रभू आम्हाला देखील तू पातळी येऊ देत, आम्हाला देखील हे समजू देत. आणि ते समजल्यानंतर मग आम्हाला रामाचं महत्त्व कळेल. अहो, परशुरामांशी बोलताना असणारी नम्रता, त्या बोलण्यात असणारं जे गुह्य तत्व आहे ते संकेताने परशुरामांना कसं कळेल अशा प्रकारचं बोलणं, लक्ष्मणाला वारंवार आवरणं. लक्ष्मणाचा राग अनेक वेळेला अनावर झालेला आहे. त्या लक्ष्मणाला धाकटा बंधू बघा, इथलं दोघांचं नातं लक्षात घ्या. एका दिवशी जन्माला आलेले असले, खरं म्हणजे वय सारखं असलं तरीसुद्धा काही क्षणांनी, काही घटकापळांनी राम मोठे आहेत म्हणून रामाचं म्हणणं ते श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत म्हणून ऐकलंच पाहिजे, वडिलांसारखा त्यांचा मान आहे, अशा पद्धतीने वागून लक्ष्मण देखील कितीही रागात असला किंवा त्याला गोष्टी सहन होत नसत, सत्यासाठी पेटून उठणारा असा लक्ष्मण आहे, तरी देखील तो आपला राग रामांच्या इशाऱ्याबरोबर आवरून धरत असे. हे ते दोघांचं नातं देखील आपल्याला इथे दिसतं आहे. हे सगळं समजून घेण्याची पात्रता प्रभू रामचंद्रांनी आमच्यामध्ये निर्माण करावी आणि बालकांडाकडे पाहण्याची आमची जी दृष्टी आहे, हलकेपणाची दृष्टी आहे, ती बदलणं फार आवश्यक आहे. याच्यामध्ये रामाची गोष्ट नाही म्हणून ती गोष्ट ऐकली न ऐकली असं करण्यापेक्षा ती गोष्ट आपण मन लावून जर ऐकली तर त्यातला हा जो गूढार्थ आहे, हा गूढार्थ आपल्या लक्षात यायला आपल्याला मदत होईल. मी आपल्याचसारखा विचार केला
आपल्यासारखी बैठक घेतली, आपल्याचप्रमाणे चिंतन करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला या एवढ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. आपण जर विचार कराल, आपल्या देखील लक्षात ह्या गोष्टी आलेल्याच असतील. मी काही खूप मोठा विद्वान आणि शहाणा म्हणून आपल्याला हे सांगत नाही आहे. आपल्यातलाच एक आहे, आपल्याचसारखं चिंतन मी करतो. आपण देखील या पद्धतीचं चिंतन करावं आणि ही रामकथा मन लावून ऐकावी. श्रीराम.